नमस्कार, मी भूषण करंदीकर, डी ए डॉक्टर या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत मायग्रेन या आजाराविषयी. मायग्रेन या आजाराची नेमकी कारणं काय आहेत, या आजाराची लक्षणं काय आहेत, या आजारावर उपचार कसे केले जातात आणि हा आजार झाल्यानंतर आपण दुर्लक्ष केलं तर यामुळे नक्की आपल्या शरीरावरती त्याचे काय परिणाम होऊ शकतात, या सगळ्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. आणि या सगळ्याविषयी आपल्याला माहिती देण्यासाठी आमच्या स्टुडिओत आलेले आहेत डॉक्टर रीना शेकोकार. डॉक्टर रीना, आपलं स्वागत. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर, सुरुवातीला आम्हाला सांगाल की मायग्रेन म्हणजे नेमकं काय? त्याला फक्त डोकेदुखी असं आपण म्हणू शकतो का? बघा, डोकंदुखी हा एक खूप कॉमन किंवा रुटीनमध्ये आपल्याला ऐकण्यात येणारा शब्द आहे की छोटे छोटे म्हणजे मुलं पण कधी कधी आई माझं डोकं दुखतं आहे, हेडेक होतं आहे, डोकं दुखतं आहे. तर हा एक खूप कॉमन वर्ड आहे रोजच्या जीवनशैलीमध्ये. पण जर ही डोकेदुखी तुमच्या रोजच्या लाईफचा हिस्सा बनत गेली तर तो एक खूप मोठा त्रासदायक तुम्हाला ठरू शकतो. सो त्या गोष्टीला आपण मायग्रेन किंवा अर्धशिशी असं म्हणतो. तो बेसिकली याला अर्धशिशी आपण का म्हणतो, कारण की यामध्ये काय होतं ना की कपाळाच्या अर्धा हिस्सा तुमचा जास्त दुखायला लागतोय. एका ठराविक काळासाठी हेडेक चालू होऊन ते तुमचं थोडा वेळ राहतं आणि हळूहळू वाढत जातं. त्याला आपण मायग्रेन असं म्हणतो. मायग्रेनची नेमकी लक्षणं कशी ओळखायची? तर मायग्रेनमध्ये नेमकं कसं होतं ना की एक ट्रिगरिंग फॅक्टर असतो. तर ट्रिगरिंग फॅक्टर जसं की खूप जास्त लाईट असू शकतो, एक एक्सपोजर जर झाला, खूप लाईट असेल, खूप जास्त आवाज असेल, किंवा सन हेडेक ज्याला म्हणतो आपण, उन्हामध्ये गेलं तरी तुम्हाला ते हेडेक चालू होऊ शकतं. कधीतरी आंबट खाण्यामध्ये आलं तरी पण हेडेक होऊ शकतं. रात्रीचं जागरण जर होत असेल तेव्हासुद्धा तुम्हाला हे हेडेकचा त्रास होऊ शकतो. म्हणजे कुठे ना कुठे हा हेडेक चालू होण्यासाठी एक ट्रिगरिंग फॅक्टर असतो. हाच ट्रिगरिंग फॅक्टर तुम्हाला त्या हेडेक आपल्याला होऊ शकतं. एक आपल्याला काय म्हणू आपण, सेन्सेशन होऊन जातं आधीच की आता हेडेक चालू होणार आहे म्हणून. डॉक्टर, तुम्ही मायग्रेनविषयी खूप सविस्तर सांगितलं. मात्र सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की मायग्रेन जेव्हा सुरू होतो तेव्हा घरी रुग्णांनी त्याची लक्षणं कशी ओळखायची? म्हणजे का त्याला तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच त्याच्यातनं मायग्रेन झालं हे आपण दाखवू शकतो? नेमकं कसं असतं की जे बघा, मायग्रेनचं जे हेडेक असतं ना हे खूप ग्रॅज्युअली स्टार्ट होणार आहे. म्हणजे हळूहळू स्टार्ट होतं आणि एका स्पेसिफिक लेवलला जाऊन ते खूप जास्त इंटेन्सिफाय होतं. कधी हे जे हेडेक असतं ना तर छोटा म्हणजे शॉर्ट ड्युरेशनसाठी सुद्धा येऊ शकतं, किंवा ते 24 to 72 आवर म्हणजे 24 ते 72 तासपर्यंत सुद्धा ते हेडेक एक्सटेंड होऊ शकतं. हे पण एक मायग्रेनचं सगळ्यात मुख्य लक्षण आपण म्हणू शकतो. त्यानंतर हेडेकचं दुसरं लक्षण सांगायचं झालं किंवा डोकेदुखीबद्दल आपल्याला आणखी सांगायचं झालं तर जसं की मी पहिलेच सांगितलं की याला आपण अर्धशिशी सुद्धा म्हणतो, म्हणजे अर्ध्या भागामध्ये आपल्याला दिसतं. तर हे याचं खूप जास्त कॅरेक्टरिस्टिक किंवा मुख्य आपण लक्षण म्हणू शकतो. हेडेकसोबत पेशंटला उलटी आणि मळमळसारख्या गोष्टी पण दिसू शकतात. खूप जास्त चिडचिडपणा जे म्हणतो आपण, रेस्टलेसनेस किंवा इरिटेशन होणं एक प्रकारे. जर हेडेक होतं तर तो कामावरती फोकस करू शकणार नाही, लक्ष केंद्रित करू शकणार नाही. छोट्या छोट्या गोष्टी त्याला विसरल्यासारखं होऊ शकतं, किंवा थोडंसं पण काय स्मेल आला तर लगेच नॉशिएटिंग फिलिंग होऊ शकतं. कधीतरी डोळ्यांमधून पाणी येणं किंवा मग गळ्यामध्ये दुखणं, ह्या एक सगळ्या ज्या गोष्टी असतात ह्या मायग्रेन रिलेटेडच असतात. प्रेक्षक, आपण पाहतोय की ही लक्षणं जर आपल्याला जाणवत असतील तर याच्याकडे फक्त डोकेदुखी म्हणून सोडून देऊ नका, तर योग्य वेळी जाऊन डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि मायग्रेन आहे का याची खात्री करून घ्या, ज्यामुळे भविष्यात उद्भवणाऱ्या समस्या तुम्ही टाळू शकता. डॉक्टर, या मायग्रेनची नेमकी कारणं काय असू शकतात? म्हणजे कोणत्या कारणांमुळे ही अर्धशिशी सुरू होऊ शकते? अर्धशिशीचं जर कारण आपल्याला बघायचं झालं की मेन ट्रिगरिंग फॅक्टर हे एक कारण तर आहेच, पण त्या व्यतिरिक्त सुद्धा जर पेशंटला किंवा त्या स्पेसिफिक इंडिव्हिज्युअलचं जर खूप जास्त ट्रॅव्हलिंग होत असेल, म्हणजे तुमची जीवनशैलीच कुठेतरी डिस्टर्ब आहे, लाईफस्टाईल डिसऑर्डर आपण याला म्हणू शकतो. तुमच्या अवेळी जेवणाच्या हॅबिट्स असतील, कधीतरी तुमचं जेवण तुम्ही करत नाही, म्हणजे स्किप ऑफ म्हणजे आपण म्हणतो ना, जेवण स्किप होणे, कधीतरी फास्टिंग वगैरे असतं, खूप जास्त ट्रॅव्हलिंग असेल, कम्प्युटर किंवा लॅपटॉप समोर, मोबाईल समोर जर तुमचा जास्त वापर होत असेल, किंवा मग तुमच्या म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये जर वेदनाशामक गोळ्यांचा खूप जास्त वापर असेल. आपण बघतो की भरपूर लोकांना काही थोडं पण झालं की ते लगेच मेडिकलला जातात, काहीतरी मेडिसिन्स घेतात, स्वतःहूनच मेडिकेशन चालू असतं. ह्या सगळ्या गोष्टींचा सुद्धा पेशंटला त्रास होऊ शकतो. हॉर्मोनल ॲप्लिकेशन किंवा हॉर्मोनल थेरपीज जर पेशंटला चालू असतील तेव्हासुद्धा पेशंटला त्रास होऊ शकतो. खूप जास्त प्रकाश असेल, खूप जास्त आवाज असेल, किंवा रात्रीचं जास्त जागरण झालं असेल, कधीतरी खूप स्ट्रॉंग स्मेलचं जर काहीतरी खाण्यामध्ये आलं असेल तेव्हासुद्धा आपल्याला हेडेकचा त्रास दिसू शकतो. ही सगळी तर आपल्याला एक दिसणारी कारणं आहे. पण रुटीन लाईफमध्ये ह्या गोष्टी आपल्यासोबत घडतातच. पण त्या व्यतिरिक्त जर मानसिक ताणतणाव खूप जास्त असेल, रुटीन लाईफ
हेडेकच्या पेक्षा पण एक शारीरिक तक्रारी तर आहेतच, पण त्या व्यतिरिक्त सुद्धा जर मानसिक ताणतणाव म्हणजे स्ट्रेस लेवल जर त्या इंडिव्हिज्युअलमध्ये जास्त असेल तेव्हासुद्धा हेडेकचा त्रास दिसू शकतो आपल्याला. सो स्ट्रेस लेवल हा सुद्धा एक ट्रिगरिंग फॅक्टर आपण या केसमध्ये म्हणू शकतो. डॉक्टर, आणखीन काही प्रश्न येतात, आपण त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करूयात. आपण प्रश्न जाणून घेऊयात. नमस्कार, आपलं नाव सांगा आणि आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर, मी पूजा बोलते. बोला पूजा. मुंबईहून बोलते मी. माझा डॉक्टरांना एक प्रश्न होता. हॅलो, हां पूजा बोला. नमस्ते डॉक्टर. नमस्कार. माझे वडील आहेत. माझ्या बाबांना जवळपास 3-4 वर्षापासून मायग्रेनचा त्रास आहे. आता त्यांचं वय काहीतरी 50 or 52 काहीतरी आहे. पण म्हणजे आम्ही खूप ट्रीटमेंट घेतली त्यांच्या मायग्रेनच्या या प्रॉब्लेमसाठी, पण काहीच उपयोग नाही. म्हणजे दिवसेंदिवस त्यांचा प्रॉब्लेम वाढतच आला आणि त्यांना वर्क पण लोड खूप आहे. कंटिन्युअस त्यांचं डोकं खूप दुखत असतं. पेन किलर जरी घेतल्या तरी थांबत नाही. त्याच्यावरती काही कायमस्वरूपी इलाज होऊ शकेल का? बिलकुल, बिलकुल. बघा आता आणखी त्यांना काही आजार आहे का दुसरा तुमच्या वडिलांना? त्यांना डायबिटीज पण आहे थोडा. बरोबर. ठीक आहे. तर कसं आहे माहिती आहे का, साधारण 2 ते 4 वर्षापासून त्यांना त्रास आहे आणि भरपूर म्हणजे त्यांना डायबिटीजचा वगैरे पण त्रास आहे म्हणताय, गोळ्या वगैरे त्यांना चालू असतील. तर पेन किलर वगैरे त्यांनी घेतला असेल, पण एका लेव्हलला कसं होतं ना, की पेन किलरसुद्धा अफेक्ट होत नाही. म्हणजे तो जो इंटेन्सिटी असते हेडेकची ती सुद्धा त्या पेन किलर्सने कमी होत नाही. तर काय करावं लागेल आपल्याला इथे, की त्यांना व्यवस्थितरित्या जर आपण कॉन्स्टिट्यूशनल मेडिसिन्स देण्याचा प्रयत्न केलाय, जर त्यांची व्यवस्थित केस टेकिंग आपण घेतली, हिस्ट्री जर आपल्याला मिळाली, तर आपण त्यांचं मायग्रेन सोबत आपण त्यांना डायबिटीजसाठी सुद्धा चांगल्या औषधी देऊ शकतो, की जेणेकरून त्यांचे शुगर लेवल खूप जास्त प्रमाणात वाढू नये किंवा त्यांना इन्सुलिनची वगैरे पुढे जाऊन गरज पडू नये. म्हणजे एनीहाऊ मी तुम्हाला मायग्रेनसाठी तर मेडिसिन देणारच, पण सोबत डायबिटीसचे कॉम्प्लिकेशनसुद्धा न व्हावे यासाठी आणि डोकेदुखीसाठी एकच असं औषध दिलं जातं जे पेशंटच्या स्वभावाला धरून, पेशंटच्या मानसिक स्थितीला धरून दिलं जाईल. सो ते त्यांच्यासाठी खूप चांगलं आणि बेनिफिशियल राहील. कारण की जसं जसं वय वाढणार त्या वयामध्ये जर तुम्ही त्यांना पेन किलर्स जास्त दिल्या ना, तर ते किडनीवरती लोड येऊन किडनीचे त्राससुद्धा त्यांना चालू होऊ शकतात. तर तुम्ही नक्कीच आमच्या नंबा या होमिओपॅथीला व्हिजिट करा. मुंबईला आमच्या ब्रांचेस आहेतच, म्हणजे तिथे तुम्ही व्हिजिट करून एकदा त्यांची तपासणी करून घ्या. धन्यवाद पूजा. मायग्रेनचे प्रकार आहेत का कुठले आहेत आणि ते आम्हाला सांगाल? मायग्रेनचे प्रकार म्हणण्यापेक्षा आपण मायग्रेनच्या स्टेजेसकडे जास्त फोकस करूया. तर मायग्रेनच्या बेसिकली 5 स्टेजेस असतात: प्रोड्रोम, ऑरा, हेडेक, रिझॉल्युशन आणि पोस्टड्रोम. ह्या सगळ्यात मेन बेसिक फेजेस आपण म्हणू शकतो. सगळ्यात पहिली स्टेज कुठली आहे? प्रोड्रोम. प्रोड्रोम म्हणजे काय, की तुमचा जो हेडेकचा एपिसोड येणार आहे त्याआधी पेशंटला जाणवायला लागतं की आता मला हेडेक चालू होऊ शकतं. कुठेतरी एक काय म्हणून आपण मानसिकरित्या त्याला थोडंसं बिघड झाल्यासारखं वाटणे किंवा अँक्झायटी लेवल वाढणे, म्हणजे चिंता, काळजी, एक मेंटली रेस्टलेसनेस वाटणं, डोळ्यासमोर छोटे छोटे बिंदू येणं किंवा रेषा येणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ना ह्या प्रोड्रोममध्ये होतात. ओके. आणि सेकंड जी स्टेज आहे ऑरा. ऑरा म्हणजे काय, की एखाद्या गोष्टीला संवेदनशील होणे, जसं की खूप जास्त स्ट्रॉंग लाईट असेल, खूप जास्त आवाज असेल, ह्या ज्या गोष्टी असतात की त्या पेशंटला त्या खूप जास्त त्रासदायक ठरायला लागतात. जर आपण या ऑरा फेजमध्ये जर थोडंसं अवॉइड केलं त्या गोष्टींना, तर बेसिकली आपण हेडेकचा जो येणार आहे पुढे जाऊन एपिसोड तो आपण थांबवू शकतो. तर हा जो ऑरा पिरियड असतो ना, यामध्ये जसं मी सांगितलं की डोकं पण जड पडू शकतं, डोक्यामध्ये मुंग्या आल्यासारखं पण होऊ शकतं, थोडं पण आवाज किंवा लाईटला खूप जास्त सेन्सिटिव्ह होऊन आपल्याला कुठेतरी एक मेंटली आणि फिजिकली रेस्टलेसनेस वाटू शकतं. आणि थर्ड आणि सगळ्यात महत्त्वाचा स्टेज आहे हेडेकचा, म्हणजेच डोकंदुखी. या स्टेजमध्ये काय होतं की प्रॉपर तुम्हाला डोकेदुखीचा त्रास दिसू शकतो. खूप जास्त डोकंदुखी जे असतं ना हळूहळू चालू होऊन या स्टेजमध्ये खूप जास्त वाढतं, इंटेन्सिटी वाढून त्या पेशंटला त्यासोबत उलटी आणि मळमळचा त्राससुद्धा होऊ शकतो. बहुतेकदा आपण बघतो की उलटी केल्याने पेशंटला बरं वाटतं. तर उलटी हा का होऊ शकतं, की कारण की कुठेतरी तुमच्या स्टमकमध्ये ॲसिड कंटेंट जास्त वाढते. तुम्ही जे काही खाताय ते तुम्हाला व्यवस्थितपणे पचलेलं नसेल. कारण काय असू शकतं, अगेन की तुमच्या जेवणाच्या चुकीच्या वेळी खाल्लेलं जे असेल ते चुकीचं खाण्यात आलेलं असेल, भूक नसताना जर तुम्ही खाल्लेलं असेल किंवा मग तुमचं रात्री भरपूर जर जागरण झालेलं असेल, तर तुमची गॅस्ट्रिक सिस्टीम कुठेतरी बिघड झालेली असतं. त्यामुळे हेडेकचा गॅस्ट्रिकशी रिलेटेड नक्कीच आहे. म्हणून उलटी होणं आणि मळमळ होणं हे खूप जास्त कॉमन बघतो आपण. त्यानंतर आपण बघतो रिझॉल्युशनची फेज. रिझॉल्युशन म्हणजे काय, की हळूहळू हेडेक जे असतं ते कमी व्हायला लागतं. हळूहळू जे हेडेक असतं ते कमी जरी होत असेल, पण पेशंटला इथे
पुअर मेमरी म्हणजे एक म्हणतो ना आपण व्यवस्थितपणे लक्ष न लागणे किंवा दुर्लक्ष होणे एखाद्या गोष्टीवरती, पुअर मेमरी आणि पुअर कॉन्सन्ट्रेशन सारख्या गोष्टी दिसतात. आणि लास्टमध्ये असतं पोस्टड्रोम. पोस्टड्रोम म्हणजे काय की हेडेकचा एपिसोड येऊन गेल्यानंतरच्या गोष्टी. इवन आफ्टर हेडेक तुमचं सबसाईड झालं पण तरीसुद्धा एक हेडेक आपल्याला डल टाईपचं वाटतं, फ्रेश वाटत नाही त्या स्टेजला. सो ह्या असतात हेडेकच्या 5 स्टेजेस, ज्यामध्ये आपण बघितलं स्टार्टिंग टू एंडपर्यंत त्या पेशंटला कशा कशा गोष्टी असतात. जसं की स्टार्टिंगला आपण बघितलं की पेशंटला मेंटली आणि फिजिकली कुठेतरी रेस्टलेस वाटते, डोळ्यासमोर छोटे छोटे बिंदू येत आहेत, रेषा येत आहेत, त्यामुळे तुम्हाला हेडेक एकदम हळूहळू सुरुवात होऊ शकतं. सेकंड स्टेजमध्ये जसं की आपण बघितलं की लाईटला, साऊंडला खूप जास्त तो माणूस संवेदनशील बनतो. जर आपण या पहिल्या किंवा दुसऱ्या स्टेजमध्ये ओळखलो की आता हेडेकचा एपिसोड येतोय, जर आपण या स्टेजमध्ये जर व्यवस्थितपणे काळजी घेतली किंवा आपल्याला जे काही मेडिकेशन दिलेले आहे डॉक्टरांनी त्या जर आपण घेतल्या तर नक्कीच आपण हेडेकचा एपिसोड थांबवू शकतो. आणि हेडेकचा जर एपिसोड आलाच तर उलटी मळमळ होऊन त्यानंतर सुद्धा पेशंटला फ्रेश वाटत नाही, व्यवस्थितपणे तो लक्ष केंद्रित करू शकत नाही, विसराळूपणासारख्या गोष्टी पण दिसू शकतात, डोकं जड पडल्यासारखं, एक डलनेस आणि डिझीनेस आल्यासारखं त्या माणसामध्ये वाटू शकतो. डॉक्टर आणखीन एक प्रश्न आपल्याला येतो, आपण घेऊयात. नमस्कार, आपलं नाव सांगा आणि आपला प्रश्न विचारा. हॅलो. बोला. हा, नमस्कार सर, माझं नाव राजेश आहे. राजेश, प्रश्न विचारा. सर, मॅडम नमस्कार. नमस्कार. मॅडम, मला एक अर्ध डोकं खूप दुखतंय, गेली 3-4 महिने झाले. पण ओके. पेन किलर वगैरे घेतो, तेवढा पुरतच बरं वाटतं. एकदा कदाचित कुठे असं बाहेर फिरायला गेलो तर गाडीवर प्रवास करताना खूप त्रास होतो. ओके, फाईन. सो तुमचं काम काय आहे सध्या, काय जॉब करताय तुम्ही? मॅडम, मी ट्युशन्स वगैरे घेतो. सो बघा, तुमचा जो त्रास आहे, तुम्ही जसं मला सांगितलं की गाडीवरती वगैरे तुम्ही गेले तर काय होतं ना की थंड हवा किंवा बाहेरची हवेमुळे तुम्हाला ते हेडेक चालू होऊ शकतं. सो मेन तुम्ही काय करायचं आहे की कॉटन बॉल्स वगैरे तुम्ही कानामध्ये ठेवू शकताय. पण हे कसं आहे ना, आपल्याला यासाठी औषधी घ्यावी लागेल, कारण की नॉर्मल माणसांना हवेमुळे किंवा गाडीवरती गेल्यामुळे हेडेक चालू होत नाही. सो ही जी एक बॉडीची टेंडन्सी झालेली आहे, ही आपल्याला होमिओपॅथिक कॉन्स्टिट्युशनल मेडिसिनने आपण त्याला काढू शकतो की जेणेकरून तुमचा जो त्रास आहे तो कायम स्वरूपात घालवता यावा. आणि आता ड्युरेशन पण तुम्ही जसं मला सांगितलं की फक्त 4 ते 5 महिन्यांपासूनच हेडेकचा त्रास चालू झाला आहे, बरोबर? तर हा ड्युरेशन तुमचा प्रोलॉंग होऊ नये आणि आपला जो आजाराचा जो एक प्रोग्रेस असतो, हळूहळू तो वाढत असतो, तर त्याला आपण ब्रेक करू शकतो आपल्या होमिओपॅथिक मेडिसिन्सच्या द्वारे. आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं असेल आणि आपण लवकरात लवकर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन यावरती इलाज करा. डॉक्टर, जसं तुम्ही आत्ता सांगितलं की मायग्रेनच्या वेगवेगळ्या स्टेजेस असतात आणि त्याच्यामध्ये वेगवेगळी लक्षणं आपल्याला दिसू शकतात. पण मग जी नेहमी सर्वसामान्यांना डोकेदुखी जी होते ती आणि मायग्रेन यातला नेमका फरक कसा ओळखायचा? तर जे आपण बघतो की डोकंदुखी आणि मायग्रेन यामध्ये नक्कीच आपण फरक करू शकतो. भरपूर टाईपचे हेडेक असतात, त्यापैकी सगळ्यात मेन म्हणजे काय की प्रायमरी हेडेक आणि सेकंडरी हेडेक आपण बघतो. सो हे प्रायमरी हेडेक काय असतं ना की पॅथॉलॉजिकल रिझन नाही आहे, शरीरामध्ये कुठेही पॅथॉलॉजिकल रिझन नसताना जर हेडेक होत असेल तर त्याला आपण म्हणतो प्रायमरी हेडेक. त्याच उलट सेकंडरी हेडेकला आपण केव्हा म्हणतो की डोकंदुखी तुमचं का होतं आहे, जर तुमच्या ब्रेनमध्ये ट्यूमर आहे, कधीतरी तुम्हाला कार्डिओव्हॅस्क्युलर ॲक्सिडेंट म्हणजे स्ट्रोकसारखी जर हिस्ट्री असेल, हेड इंजुरीची जर हिस्ट्री असेल, एखादा ट्रोमा वगैरे आपण बघतो ना की ॲक्सिडेंटल इंजुरी होतं, डोक्याला मार लागतो, तेव्हा तो पेशंट व्यवस्थित होतो, बट स्टील त्यानंतरसुद्धा त्याला जर हेडेकचे एपिसोड कंटिन्यू येत असतील तर का, कारण की कुठेतरी पॅथॉलॉजिकल डिस्टर्बन्स झालेला आहे म्हणून. तर हे असतं सेकंडरी हेडेक. त्याच उलट प्रायमरी हेडेकमध्ये काय असतं की कुठेच आपल्याला रिपोर्ट्समध्ये म्हणजे आपण म्हणू चेंजेस दिसणार नाही, रिपोर्ट्स नॉर्मल येत आहेत, बट स्टील काय होतं आहे ना की मायग्रेनसारखा जो प्रकार आहे याला आपण व्हॅस्क्युलर हेडेक म्हणतो. यामध्ये काय होतं की कंटिन्युअसली तुमच्या ब्लड व्हेसल्स ज्या आहेत डोक्यामधल्या ह्या आकुंचन आणि प्रसरण पावतात. आकुंचन प्रसरण म्हणजे काय की डायलेटेशन आणि कॉन्ट्रॅक्शन, त्यामुळे तुमचे न्यूरोट्रान्समीटर जास्त रिलीज होऊन त्या व्हेसलला आणखी डायलेट करण्यासाठी प्रवृत्त करतात आणि मग तेव्हा तुम्हाला ठणकल्यासारखं दुखतं. म्हणजे कंटिन्युअसली जर तुमचं डोकं ठणका मारतंय, एका साईडला जर दुखतंय तर काय होणार, जर कंटिन्युअसली जर तुमचं डोकं ठणका मारतंय आणि खूप जास्त ठणक मारून जर ते एका साईडला दुखायला लागतं तर त्याला आपण म्हणतो मायग्रेन. मायग्रेन हे एक व्हॅस्क्युलर हेडेकशीच रिलेटेड आहे. बहुतेक वेळा व्हॅस्क्युलर हेडेक जे असतं हे तुमचं पूर्ण डोकंसुद्धा कव्हर करू शकतो. जसं की आपण मगाशीच बोललोय की हेडेक म्हणजे अर्धशिशी जो प्रकार आहे मायग्रेनचा, हा फक्त प्रत्येक वेळेस अर्धाच भागात दिसेल असं नाही, तो रेडिएट होऊन किंवा तो स्प्रेड होऊन तुमचं पूर्ण डोकंसुद्धा कव्हर करू शकतं. जर न्यूरोट्रान्समीटर जास्त रिलीज व्हायला लागले तर तुमच्या मेंदूमधल्या किंवा तुमच्या डोक्यामधल्या
सगळ्या रक्तवाहिन्या डायलेट होऊन तुम्हाला एक थ्रोबिंग टाईप ऑफ हेडेक दिसू शकतं. तर त्याला आपण म्हणतो व्हॅस्क्युलर हेडेक बिकॉज ऑफ ब्लड व्हेसल सर्क्युलेशन. त्यानंतर आपण बघतो की दुसरा टाईप म्हणू शकतो की क्लस्टर हेडेक. क्लस्टर हेडेकमध्ये काय होतं ना की थोड्या वेळापुरतं एक शॉर्ट ड्युरेशनसाठी हेडेक येतं, थांबतं आणि परत येतं. एक पिरियॉडिकल टाईप ऑफ हेडेक आपण त्याला म्हणू शकतो की स्पेसिफिक ड्युरेशनसाठी येतं, थांबतं आणि ते परत येतं. सो हे असतं क्लस्टर हेडेक. क्लस्टर हेडेकमध्ये भरपूर वेळेस आपण बघतो की एका साईडलाच दुखतं आणि डोळ्यांपर्यंत ते कव्हर झालेलं असतं, म्हणजे त्यामुळे तुमचं डोकंसुद्धा दुखू शकतं. गॅस्ट्रिक हेडेकसारखा पण प्रकार आहे. म्हणजे जेव्हा गॅस्ट्रिक हेडेक बेसिकली तुम्ही जर जेवण वगैरे नाही केलं तर हे नॉर्मल माणसाला पण हेडेकसारखा त्रास होऊ शकतो. तर हा एक ट्रिगरिंग फॅक्टर पण ठरू शकतो. तर हे नॉर्मल हेडेकसुद्धा आपण कन्सिडर करू शकतो. ॲसिड लेवल सिक्रेशन जर जास्त झालं तुमच्या शरीरामध्ये तेव्हा सुद्धा तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. तर लास्टमध्ये आपण बघूयात की टेन्शन हेडेक. टेन्शन हेडेक म्हणजे काय, कुठेतरी मानसिकरित्या पेशंट डिस्टर्ब असेल, मानसिकरित्या जर तो संतुलित नाही आहे तेव्हा सुद्धा त्याला त्रास होऊ शकतो. फिजिकलरित्या सुद्धा जर तो व्यवस्थित नाही आहे, म्हणजे भरपूर आजार पेशंटमध्ये आहेत, त्या गोष्टीचं ताणतणावामुळे सुद्धा त्याला हेडेकचा त्रास होऊ शकतो. म्हणजे नॉर्मल डोकेदुखीपेक्षा मायग्रेन हा नक्कीच वेगळा आहे, कारण की मायग्रेनमध्ये न्यूरोट्रान्समीटर रिलीज होऊन तिथे थ्रॉबिंग टाईप ऑफ पेन म्हणजे व्हेसल्स तुमच्या कन्स्ट्रिक्शन आणि डायलेट होतात आणि त्यामुळे तिथे ठणक मारल्यासारखं खूप जास्त दुखायला लागतं. तर हा जो मायग्रेनचा प्रकार आहे, आपण परत एकदा बघूया की नेमकं इथे काय होतं आहे की न्यूरोट्रान्समीटर रिलीज होतात. त्यामुळे काय होतं की त्या स्पेसिफिक भागामधल्या ज्या रक्तवाहिन्या असतात ह्या खूप जास्त आकुंचन प्रसरण करून कधीतरी त्यांच्यावरती सूज पण येऊ शकते आणि त्यामुळे तिथे तुमच्या डोक्यामध्ये ठणका पण मारू शकतं. हे विशेषतः आपल्याला एका साईडलाच दिसतं. एका साईडला असलेलं हेडेक स्प्रेड होऊन तुमचं पूर्ण डोकंसुद्धा कव्हर करू शकतं. बेसिकली यामध्ये माणसाला काय होतं की जे हेडेक असतं ना, या हेडेकमध्ये एक अस्वस्थता म्हणू आपण, एक रेस्टलेसनेस लेवल आपल्याला जास्त बघायला मिळतो. पेशंटला डोळ्यासमोर छोटे छोटे बिंदू, छोट्या रेषा पण येऊ शकतात. लाईटला किंवा आवाजाला किंवा ट्रॅव्हलिंगला किंवा रात्रीच्या जागरणामुळे, तुमच्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे सुद्धा हे हेडेकचा तुम्हाला त्रास दिसू शकतो. सो बेसिकली आपल्याला काय करायचं आहे की जर मी पेशंट आहे, मला माहिती आहे की माझ्यासाठी हे ट्रिगरिंग फॅक्टर आहेत, मी या गोष्टीला एक्सपोज केले किंवा मी जर या गोष्टीमध्ये गेले तर मला हा त्रास होऊ शकतो, तर मी ॲज अ पेशंट माझं काम आहे की मी त्या गोष्टींपासून दूर राहावं. की मेन हेडेकचा एपिसोड येण्याआधीच जर मी काळजी घेतली तर तुमचा हेडेक तुम्ही कमी करू शकता. पण नक्कीच जो त्रास आहे तुमचा किंवा तुमच्या बॉडीची जी टेंडन्सी झालेली आहे, एक प्रकृती झाली आहे की नॉर्मल माणसाला लाईटने त्रास होत नाही किंवा आवाजाने त्रास होत नाही किंवा आंबट खाल्ल्याने त्रास होत नाही. सो नॉर्मल माणसापेक्षा जर तुम्हाला ह्या गोष्टी होत आहेत तर ते नक्कीच कुठेतरी तुमच्या शरीरामधला बदल आहे. सो हा जो बदल असतो, ही जी प्रकृती असते, हीच आपल्याला आपल्या होमिओपॅथिक मेडिकेशन्सनी काढायची असते. सो आपल्या होमिओपॅथीमध्ये आपण पेनकिलर न देता टेंडन्सी ब्रेक करून मूळ कारणापर्यंत जाऊनच ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न करत असतो. आपण पुढचा प्रश्न घेऊया डॉक्टर. आणखीन एक फोन आपल्याला येतोय. नमस्कार, आपलं नाव सांगा आणि आपला प्रश्न विचारा. प्रिया बोलते मी पुण्याहून. हां प्रिया, बोला. हा नमस्कार मॅम. माझ्या बहिणीचं वय 27 आहे आणि तिचं अर्ध डोकं वगैरे दुखतं, खूप डोळे पण दुखतात. बरं. आणि डॉक्टरांकडे गेलो होतो पण त्यांनी फक्त पेनकिलर वगैरे दिलं तर तेवढं पुरतं बरं होतं प्रॉब्लेम. ओके. काय काम करते ती सध्या तुमची बहीण? त्यांचं हे कम्प्युटरवर काम आहे. कम्प्युटरवरती काम आहे. ओके. सो बेसिकली बघा, त्यांचं कम्प्युटरवरती वर्क आहे तुम्ही मला सांगितलं. तर आता कसं झालं आहे ना की कम्प्युटरवरती काम करणं हा आपल्या दैनंदिन जीवनातला भाग झाला आहे. तर आपण कामाला तर बंद करू शकत नाही त्यांच्या, बरोबर. कामामुळेच त्यांना थोडंसं हेडेकचा त्रास वाढू शकतो. पण आपल्या होमिओपॅथिक मेडिसिनने आपण काय करतोय की शरीराला किंवा म्हणजे पूर्ण स्वभावाला कन्सिडर करून असं औषधे दिल्या जातं की जरी तुम्ही त्या एक्सपोजर फॅक्टरमध्ये बसलेले असणार तरीसुद्धा तो त्रास तुम्हाला होऊ नये. म्हणजे एक प्रिव्हेंटिव्ह पर्पजसुद्धा आपण देऊ शकतो आणि जो त्रास त्यांचा आता सध्या आहे तो पण आपण कमी करू शकतो होमिओपॅथिक ट्रीटमेंटने. आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं असेल आणि आपण लवकरात लवकर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन यावरती इलाज करा. जसं तुम्ही सांगितलं की या सगळ्या घटकांमुळे मायग्रेन होऊ शकतो आणि मायग्रेन आणि जी सर्वसाधारण डोकेदुखी ज्याला आपण म्हणतो यामध्ये फरक असतो.
तर आता मायग्रेनवरती नम्म होमिओपॅथीमध्ये नेमके कसे उपचार केले जातात आणि ते वेगळे का ठरतात? नॅनोजेनेटिक कॉन्स्टिट्यूशनल मेडिसिन आपण यामध्ये वापरतो. तर नॅनोजेनेटिक म्हणजे नेमकं काय असतं ना, की आता जो तुमचा हेडेकचा त्रास आहे, बरोबर, तर हा आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत जाऊ नये, म्हणजे जे आपण भरपूर वेळेस बघतो आपण की हा एक अनुवांशिक आजार आहे. अनुवांशिक म्हणजे काय, की पॅरेंट्सकडून जे जीन बाळाकडे गेलेले असतात, त्या जीन लेवलमध्ये कुठेतरी बदल झालेले असतात. तर हे जे बदल असतात आपल्याला याच बदलांना आपल्याला थांबवायचं असतं, की जर पेशंट आहे त्या पेशंटचा त्या पुढच्या पिढीला तो त्रास जाऊ नये, म्हणजे मला जीन लेवलवरती सुद्धा काम करायचं आहे. नॅनो म्हणजे कमीत कमी डोसेसमध्ये, कमीत कमी डोस किंवा कमीत कमी पॉवरमध्ये अशी मेडिसिन द्यायची आहे की जेणेकरून ती त्यांच्या जीन लेवलपर्यंत काम करेल. आणि यामध्ये आपण कॉन्स्टिट्यूशनल मेडिसिन का म्हणतो, कारण की कॉन्स्टिट्यूशनल म्हणजे काय, की पेशंटचा इन जनरल फिजिकल आणि मेंटल मेकअप एका प्रकारे, पेशंटचा स्वभाव कसा आहे, पेशंटची मानसिक स्थिती आताची कशी आहे किंवा आजार सुरू होण्याआधी त्याची मानसिक स्थिती कशी होती, ह्या ज्या गोष्टी असतात, पेशंटच्या इन जनरल रुटीन लाईफमध्ये आवडीनिवडी काय आहेत किंवा त्या पेशंटला कुठल्या गोष्टीचा राग येतो, हे कुठल्याच पॅथीमध्ये कुठलाच डॉक्टर तुम्हाला विचारत नाही. बट होमिओपॅथिक सिस्टीममध्ये आपल्याला काय करायला लागतं, की त्या माणसाची आपल्याला डिटेलमध्ये हिस्ट्री टेकिंग घ्यावी लागते. इव्हन तुम्हाला हेडेक होतं आहे तर कुठल्या कारणामुळे तुमचं हेडेक वाढतं आहे, हे जे कारण आपण विचारतो हे सुद्धा तुम्हाला दुसऱ्या पॅथीमध्ये कुठे विचारलं जात नाही, की तुम्हाला लाईटने त्रास होतो आहे की तुम्हाला आवाजाने त्रास होतो आहे. तर हे जे मूळ कारण जर मी विचारून करते ट्रीटमेंट, तर ती त्या पेशंटला व्यवस्थितपणे सूट होऊ शकते. सो हे झालं नॅनोजेनेटिक कॉन्स्टिट्यूशनल होमिओपॅथिक मेडिसिन. त्यानंतर यामुळे आपण पूर्णपणे आपण दुष्परिणाम न देता ट्रीटमेंट देतो आहे, तर हे आपल्याला पेशंटसाठी एक चांगल्यात चांगली ट्रीटमेंट आपण म्हणू शकतो. आपल्यालाही नम्म होमिओपॅथीमध्ये जाऊन उपचार घ्यायचे असतील तर मुंबईतल्या प्रेक्षकांसाठी ठाणे, दादर, घाटकोपर आणि अंधेरी अशा 4 ठिकाणी नम्म होमिओपॅथीच्या शाखा आहेत. तिथे जाऊन तज्ज्ञ डॉक्टरांना भेटा, तुमच्या आजाराविषयी सांगा आणि योग्य तो सल्ला घेऊन मार्गदर्शन घ्या. जर इतर महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना नम्म होमिओपॅथीला भेट द्यायची असेल तर पुणे, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर अशा शाखा नम्म होमिओपॅथीच्या आहेत. तुम्ही तिथेही जाऊन डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता आणि आपल्या आजाराचं योग्य निदान करून योग्य ते उपचार आपण घेऊ शकता. डॉक्टर आज तुम्ही इथे आलात आणि प्रेक्षकांना इतकी छान माहिती या आजाराबद्दल दिलीत त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद. या विशेष कार्यक्रमात इथेच थांबतोय. नमस्कार.